आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा 9 सेकंदात बातमी। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती। विलास शिंदेंना महानगर प्रमुख या पदावरून तडकाफडकी हटवलं। पक्ष सोडण्याआधीच विलास शिंदे यांना पदावरून हटवण्यात आलं। विलास शिंदेंना पदावरून हटवल्याच्या नंतर महानगर प्रमुख पदावरती नवी नियुक्ती करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। खान्देशामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। जयकुमार रावल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती आज धुळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा। मात्र मेळाव्याच्या पोस्टवरून काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो गायब, त्यामुळे चर्चांना उधाण। भंडाऱ्याचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली आहे। आज दूध संघाची निवडणूक असल्यामुळे या भेटीने भंडाऱ्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार का, असाही प्रश्न आहे। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी दक्षिण मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चा भव्य व्हावा यासाठी बैठक। मनसे आणि ठाकरे सेनेकडून 5 जुलैच्या मोर्चाचं प्लॅनिंग सुरू आहे। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असं मनसेचं मत, तर हुतात्मा चौक ते आझाद मैदान असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी ठाण्यामध्ये बॅनर झळकले। लढा फक्त भाषेचा नाही तर तो अस्तित्वाचा आहे, असा बॅनरवरती आशय। हिंदीच्या मुद्द्यावरती 29 जूनला महाराष्ट्रभर आंदोलन। भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे। हिंदीच्या मुद्द्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीनं आंदोलन करा, उद्धव ठाकरेंचा आदेश। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीकडून 29 जूनला सभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेचं राज ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं। आणि यानंतर एक मोठी बातमी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। 5 जुलैला ठाकरे बंधू ज्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, याच मोर्चामध्ये आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा सहभागी होणार आहे। साहित्य संस्था, साहित्यिक आणि कार्यकर्ते या सगळ्यांना आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे। तर ही मोठी बातमी आपण बघतोय। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सुद्धा आता 5 जुलैला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये सहभागी होणार आहे। खरं तर या मोर्चाचं वैशिष्ट्य असं असेल की कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चामध्ये नसणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मराठी माणसांनी या मोर्चामध्ये मराठी भाषेसाठी, मराठीच्या अस्तित्वासाठी, मराठीच्या अस्मितेसाठी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। अर्थातच या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघं सुद्धा, त्या अर्थातच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येताना बघायला मिळतील। आणि त्यामुळे आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दर्शवलाय आणि या मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी सुद्धा होणार आहेत। महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। 5 जुलैला हा मोर्चा असेल, नेमका मार्ग कुठला असेल याविषयी अजूनही सल्लामसलत सुरू आहे। ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भंडारा दौऱ्यावरती पावसाचं सावट आहे। 92 पोलीस अधिकारी आणि 568 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त। 10 जुलैला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक। 7 गटांमधून 36 उमेदवार रिंगणात। महिला गटामध्ये प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी कायम, मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची सिंदेवाही अ गटामधून माघार। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 30 जूनला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। राष्ट्रीय पक्षनेता निवडीसाठी या बैठकीचं आयोजन। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंची पक्षनेता म्हणून फेरनिवड होईल। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधल्या घवघवीत यशाच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज माळेगावात विजयी रॅलीसह आभार मेळावा सुद्धा पार पडेल।
न्यायपालिकेची सक्रियता न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाचं विधान. नागपूरमध्ये जिल्हा वकील संघटनेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या वेळेला गवई यांचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज नागपूरमधल्या लॉ कॉलेज परिसरामध्ये संविधान उद्देश पत्रिका थीम पार्कचं उद्घाटन. यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये एल्गार. परभणीमध्ये महत्त्वाची बैठक. शक्तीपीठ बाधित 31 गावांमधल्या प्रत्येकी 2 शेतकरी हे बैठकीला येतील. या बैठकीमध्ये शक्तीपीठ विरोधामधल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 8 कोटी रुपयांची फसवणूक. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची ही फसवणूक झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे. कोल्हापूरमधल्या 8 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर झालाय. ईडीच्या कार्यालयामधून बोलत असल्याचं सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत हा गुन्हा दाखल झाला. कोल्हापूरमध्ये 8 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी आरोपींच्या विरोधामध्ये राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त कर्मचारी पाडेकर यांनी शेअर्स विकत फसवणूकदारांच्या 14 खात्यांवरती केले पैसे ट्रान्सफर. संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे असलेल्या जमिनीचं प्रकरण. हैदराबादचे दिवाण सालारजंग यांना संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. सालारजंग कुटुंबाच्या वंशजाने चालकाला जमीन भेट दिल्याची माहिती आहे. आम्ही फॅशन शोमध्ये वापरलेली चप्पल ही कोल्हापूरचीच, प्राडानं मान्य केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा. कोल्हापुरी चप्पलची डिझाईन चोरल्याचा प्राडावरती आरोप होता. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा प्राडाशी पत्रव्यवहार. धाराशिवमधल्या वाशी तालुक्यामध्ये पवनचक्कीच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक. तालुक्यामधल्या कामांना 5 दिवसांची स्थगिती. लूट होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, तर महिलांकडून सुद्धा तहसील कार्यालयावरती ठिय्या. पनवेल शहरामध्ये तक्का भागामधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलींच्या बालगृहाच्या बाहेर पदपथावरती सापडलं नवजात अर्भक. रात्री कोणीतरी उच्चभ्रू वस्तीमध्ये नवजात अर्भक रस्त्यावरती सोडल्याची घटना. मुंबईच्या दहिसर पूर्वेमधल्या वैशालीनगर परिसरामध्ये 12 वर्षाच्या मुलाकडून गोळीबार. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून बंदूक सापडल्याच्या नंतर खेळण्यातली बंदूक समजून या मुलाकडून गोळीबार. बंदूक आणि मुलगा पोलिसांच्या ताब्यात. मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्या मुलाची आई-वडिलांकडून हत्या. गळा आवळून हत्या केल्याचं शवविच्छेदन अहवालामधून निष्पन्न. नाशिकच्या सातपूर परिसरामधली घटना आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा. राज्याच्या कला संचालकपदी यवतमाळचे डॉक्टर किशोर इंगळे. तब्बल 19 वर्षांच्या नंतर कला संचालनालयाला कायमस्वरूपी संचालकपद मिळाले आहे. बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा उद्योग संस्थांशी करार. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचं प्रशिक्षण, शिष्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासाची संधी. या करारामुळे आर्थिक दुर्बल घटकामधल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार. साताऱ्याच्या कोरेगाव डेपोला मिळाल्या नवीन 5 बसेस. यावेळेला आमदार महेश शिंदे यांनी बस चालवली. कार्यकर्त्यांना घेऊन कोरेगावमधून त्यांनी फेरफटका मारला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील पहिलं गोल रिंगण बेलवडीमध्ये. देहभान हरपून विठूनामाचा जयघोष करत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यामध्ये सहभाग. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीमधील हजारो भाविकांची गर्दी. तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण पार पडलं. बेलवडीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा. देहभान हरपून हजारो वारकरी हे गोल रिंगण बघण्यासाठी इंदापूरमध्ये पोहोचले. हा रिंगण सोहळा बघण्यासाठी वारकरी भक्तिरसामध्ये न्हाऊन गेले. शेगावमधून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत. दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी परिसर हा भक्तिरसामध्ये न्हाऊन गेला. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि होमगार्डचा फौजफाटा तैनात. राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमधून होमगार्डसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पंढरपूरमध्ये नियुक्ती. मुंबईसोबतच ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यामधल्या इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा.
पुण्यामध्ये कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू. याद्वारे दरामधली पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत हा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये 60% पाणीसाठा आहे, तर या धरणामधून सध्या विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणामधून आता 2723 क्युसेक विसर्ग सुरू आहे. जळगावमधील हतनूर धरणाचे 42 पैकी 4 दरवाजे हे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले. यामधून 5050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. ठाण्याच्या दिवा परिसरामधील शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत बंद. दिवा परिसरामधल्या अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी. 81 अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक 61 शाळा या दिवा परिसरामधल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक आहे. ठाणे कल्याण स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीमध्ये जलद लोकल या धीम्या मार्गावरती वळवल्या जातील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरती थांबतील. पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांच्या जवळील शासकीय जमिनींवरती आर्थिक केंद्र विकसित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. यासोबतच वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यभरामधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेकांचं प्रमोशन तर काहींचं डिमोशन सुद्धा झालंय. मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर. 15 जुलै ते 30 ऑगस्टच्या दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. विहित मुदतीमध्ये परीक्षा अर्ज भरण्याचं विद्यापीठाचं आवाहन. ओडिशामधील भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला भाविकांची मोठी गर्दी. गर्दीमुळे 500 पेक्षा अधिक भाविकांची प्रकृती बिघडली. काही जण रुग्णालयात दाखल, तर अनेकांकडून गुदमरल्याच्या तक्रारी. जगन्नाथपुरीतल्या रथयात्रेमध्ये भाजपच्या 1,500 कार्यकर्त्यांनी मानवी साखळी बनवून अँब्युलन्सला वाट करून मोठी कामगिरी बजावली आहे. रथयात्रेसाठी प्रचंड गर्दी असल्यानं अँब्युलन्स बाहेर निघणं कठीण झालं होतं. केदारनाथ यात्रेवरील मार्गाचा नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे. डोंगरावरून दगड पडत असताना यात्रेकरूंची पळापळ होत असताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. काही महिन्यामध्येच मी 3 युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित केली आहे, असा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय. भारत विरुद्ध पाकिस्तान, इस्रायल विरुद्ध इराण आणि कांगो विरुद्ध रवांडा ही 3 युद्ध थांबवून तिथे शांतता निर्माण केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. पाकिस्तानबरोबरचा संघर्ष थांबवा, नाहीतर सगळे करार रद्द करू, अशी भारताला धमकीच दिली होती, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. भारत पाकिस्ताननं अण्वस्त्र वापरल्यास दोघांशीही व्यापार करणार नसल्याचं ट्रम्प म्हणाले. कॅनडाने अमेरिकन टेक कंपन्यांवरती डिजिटल सेवा कर लावल्यामुळे अमेरिकेचा संताप. त्यामुळे अमेरिकेनं कॅनडासोबतचा व्यापार थांबवला असून 7 दिवसांमध्ये प्रतिकारात्मक कर जाहीर करणार असल्याची अमेरिकेची घोषणा. अमेरिकेचे इराणी अणुसूत्रांवरचे हल्ले हे धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याची बेलारूसचे अध्यक्ष लुकाशेंको यांची प्रतिक्रिया. बिग बॉस फेम आणि काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालंय. शेफालीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय असण्याची शक्यता आहे. तर अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला अंधेरीमधल्या घरी मृतावस्थेमध्ये आढळल्यामुळे खळबळ. मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकांकडून सध्या तपास सुरू आहे. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.